पोचला पाहिजे आणि मला आनंद आहे की त्याचं निमित्त साधून आजपासून आपण प्रधानमंत्र्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या किनगाव पासून सुरू करतो। इतक्या योजना आहेत की गावातला कोणीही योजनेविना राहणार नाही। अशा प्रकारच्या सगळ्या योजना, गावाचं परिवर्तन घडवणाऱ्या योजना आपल्याला या ठिकाणी करून दाखवायच्या आहेत। मागच्या काळामध्ये आपण या ठिकाणी ग्राम समृद्धीचं अभियान सुरू केलं पोपटरावजींच्या नेतृत्वामध्ये। ग्रामीण भागातील लोकांची जीवनमान उंचावणे, ग्रामपंचायतीमध्ये लोक सहभागाची चळवळ निर्माण करणे, ग्रामीण नागरिकांना सुलभ रीतीने सेवा देणे, महाराष्ट्रातील थोर संत परंपरेचा सहभाग घेणे, आरोग्य, शिक्षण, उपजीविका, सामाजिक न्याय व या मुख्य क्षेत्रांमध्ये ग्रामपंचायत समिती जिल्हा परिषदेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षापासून तालुका, जिल्हा, महसूल विभाग व राज्य अशा 4 स्तरावर प्रोत्साहन देण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे पुरस्कार अभियान राबविण्यास मान्यता देत आहे। आता हे जे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानाचे 7 मुख्य घटक असतात ते खालील प्रमाणे आहेत। त्याच्यामध्ये तिथे मगाशी पण आपण मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले ऐकले सुशासन युग। आम्ही आयरे ते दाभडवाडी शिवरस्त्याची वाघ वस्ती हा एक रस्ता घेतलेला आहे। त्यानंतर रस्त्यामध्ये असं वैशिष्ट्य दिले की शासनाने असं जी आर काढलेला आहे की हे जे रस्ते आपले नकाशात नाही, जे नकाशात रस्ते नाही ते आपण नकाशामध्ये भूमी अभिलेखच्या सहकार्याने हे रस्ते सगळे नकाशामध्ये घेणार आहे। 100% अनुदान आहे। त्यामध्ये तुम्ही आपल्याकडे जी फळझाडं होतात त्यामध्ये बांधावर तुम्ही आंबा आहे, नारळ आहे, परत प्लॉट मध्ये आपण डाळिंब, सीताफळ, पेरू असेल तर तो आता सरदार पेरू व्हरायटी चालते। तैवान पिकला आपल्याला मान्यता नाहीये। जी आपल्याकडे इथं फळबाग झाडं होतात त्याला प्रत्येक पिकासाठी आपल्याला अनुदान आहे। आयरे गावामध्ये 6 अंगणवाड्या आहेत, विचुकले मळ्यासहित 6 अंगणवाड्या आहेत। तर 4 अंगणवाड्यांना इमारती आहेत। आता 5व्या अंगणवाडीचं काम चालू आहे जावळे वस्तीतलं, आणि यशवंतनगरच्या अंगणवाडीला इमारत नाही। आणि ह्याच्यात आपल्याला गावातील सर्व अंगणवाड्या डिजिटल करण्यासाठी ह्याच्यात मार्क्स आहे, आपल्याला अर्धा मार्क्स आहे। अंगणवाड्यांना एकूण 2 मार्क्स आहे। तर त्याच्यात मग आता मी प्रतिज्ञा करतो की माझे गाव स्वच्छ जलसमृद्ध आणि शाश्वत विकासाच्या दिशेने नेण्यासाठी मी सक्रिय योगदान देईन। मी स्वच्छता, सुरक्षित पाणी आणि सार्वजनिक जबाबदारी या मूल्यांना माझ्या जीवनाचा भाग बनवीन। मी पाण्याच्या सुविधा